हॅलो हॅलो आम्या, हॅलो हा आम्या, अरे एक बातमी मिळाली होती. हॅलो हॅलो आम्या. हा पंडित बोल. हा अरे एक बातमी मिळाली होती, तुला सांगायचीच राहून गेली ना भावा. बातमी? नाही नाही, ते आपलं जे चाललंय त्याबद्दल नाही. मग? अरे नाही का ती बोरवाडीच्या पोलिसाची केस? हो माहिती. अरे सख्या भावाचा खून केला त्यानं. हा पण तू पण काय डायरेक्ट बोलला होतास मर्दा, डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली कोर्टानं. अरे काय बोलला होतास तू मर्दा, मी होतो की तेव्हा कोर्टात. एकदम धाड धाड बंदुकीतनं गोळ्या सुटतात सटासट तसा बोललास एकदम. हा अरे पंडित कामच आहे माझं ते. हा आणि कसं आहे पंडित, मी काय धुतल्या तांदळासारखा नाहीये. वकील आहे, काळ्याचं पांढऱ्या पांढऱ्याचं काळं मी पण करतो, करावंच लागतं. पण प्रत्येक बाबतीत एक रेष आखून घेतली. जे काही करायचं ना ते रेषेच्या आत करायचं. कितीही काही झालं तरी ती रेष नाही ओलांडायची. आणि तुला तर माहिती आहे कुटुंबाच्या बाबतीत मी किती पॉझिटिव्ह आहे. पंडित, जन्माला आल्यावर पहिलं नातं कुटुंबाशी असतं आपलं, आणि जगातून जाईपर्यंत ते कुटुंबासोबतच राहतं. सो स्वतःच्याच कुटुंबातल्या लोकांशी वाईट वागणाऱ्यांबद्दल मला भयंकर चीड. आणि त्याने तर सख्या भावाचा खून केला होता. हे बघ, हा असला विश्वासघात नाही पटत आपल्याला. हे बघ, मला काय आनंद होत नाहीये त्याला फाशी मिळाली म्हणून. जाऊ दे, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. एक सर्कल कंप्लीट झालं. बरं मला सांग, ती आर्या जेवली आहे का? हा जेवली ना बाबा. अरे तू बोलला म्हणून 4 घास उतरले पोटाखाली, नाही तर काय अवघड होतं बाबा. गुड. तिला आता आराम करायला सांग. मी उद्या सकाळी येतो, तिला बाकी काय हवं नको ते बघतो. बरं, काळजी घे. बाय. हा बाबा काळजी घे तू बी. हा ठेवतो. ताई तू इथं तू ऐकलं बाई? नाही म्हणजे आम्हीशीच बोलत होतो. ते आमचं म्हणलं जेवण झाली मग ताई काय आलं? ताई काय आलं? ऐक की काय आलं? नाही ते समजा ठीकच आहे, पर काळजी घ्या स्वतःची. आधीच ते शंकराचं प्रकरण ध्यानात आहे ना व? हा ठीक आहे, ठेवू? कुणाचा फोन होता? नाही म्हणजे दादासाहेब होते का? अजून नदीपात्राच्या इथंच आहेत. वाळू उपसा प्रकरण लई चिघळले. डोक्याला नुसता त्रास आहे बघा. दादासाहेबांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी बी हँडल करू शकणार नाही ना व? उद्याचा दिस बी त्यांचा त्यातच जाणार आहे. घरला बी येणार नाहीयेत. आणि ते शंकराचं प्रकरण RTIचं ते बी वाळूच्या उपशातलंच आहे ना व? पण सासूबाई, त्या पोरीचं पुढं काय करायचं? नाही म्हणजे टांगती तलवारच आहे ती. विचारलं मी, घरी आल्यावर सांगतो म्हणते. पंचायतच आहे की हो. नाही म्हणजे त्या पोरीचं प्रकरण वाढतच चाललंय. खरं तर दादासाहेबांना मला एक बातमी द्यायची होती, पण आता त्यांना वाळूच्या प्रकरणाचं टेन्शन बी आहे ना, म्हणून जाऊ दे. असं कंची बातमी द्यायची होती? नाही म्हणजे आम्हाला सांगा, आम्ही घालतो की कानावर. हो, त्या पोरीला कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी ठेवले. कोणी? हो, आपल्या अमुक भाऊजींनी. मोगनी? होय. अगो बाई, तडा गेला तो बी अमुक भाऊजींच्या चेहऱ्यावर. अपशकुन आहे. सावंत, मी सांगितल्याशिवाय फाईल ॲफिडेव्हिट करू नका. सावंत, नाही सांगितलेलं कळत नाहीये का तुम्हाला? हो हो सावंत, ठीक आहे ठीक आहे, चला फोन ठेवा. ओके बाय, मी निघालोय, बाय. चला. आई
खाल्ल्या बिगर कुठे अगं आई जायचं पण नाही, मला बाहेर जायचंय. तू नाही, ऐक ना मला माझं. समजा माहितीये ते उचला आधी. अगं पण खरंच उशीर होतोय मला. मला समजा माहितीये पण खाल्ल्या बिगर जायचं नाही आधी महत्वाचं सांगू काम आहे, आई. ते. मला सगळं माहितीये पण खाणं पण तितकंच महत्वाचं आहे. तब्येत बघितली काय झालीये ते खाण्यापिण्यात लक्ष नाही, नुसतं आपलं काम काम काम. कुठं बी जायचं नाहीये. आणि त्या माझ्या कपाटाचं काय केलं तुम्ही? कुठलं कपाट? ते सांगितलं होतं ना गच्चीतलं कपाट. मग विसरलात होय? नाही इतकं महत्वाचं आहे का? मी नंतर करेन ना. खूप महत्वाचं काम आहे, मला निघावं लागेल. पण मी काय म्हणते हा. आज तुम्ही गेलाच नाहीत तर का? चालणार नाही, खूप महत्वाचं काम आहे, जावं लागेल. मग त्याच्यापेक्षा महत्वाचं काम माझ्याकडे. काय? आपल्या दोघांना खूप गप्पा मारायच्या. आई मला काम आहे खूप, मला उशीर होतोय, मी निघतोय. बाय. अरे असं अमोल भाऊजी ज्यूस. हा ज्यूस प्यायला बिगर जायचंच नाहीये ना. हा घ्या. पितो. आणि आता असं करा. कसं? कसं म्हणजे तुम्ही आता बाहेर जाऊच नका. का जाऊ नका? का म्हणजे का म्हणजे आई साहेबांना तुमच्याशी एक खास बोलायचंय बघा. हा खास? हा बोल. बोल बोल. ते तुमच्या लग्नाविषयी बोलायचं होतं त्यांना. हा लग्नाचं कुठून आलं आई मध्येच? हे बघ आई, मी सध्या लग्न वगैरे करण्याच्या मेंटल स्टेट मध्ये नाहीये आणि वाटलं की मी स्वतःहून सांगेन ना तुला. आता खूप उशीर होतोय आई, मी निघतो. बाय. आज तू कुठं बी जायचं नाही. आई काय झालंय? तुला मला बाहेर जाऊ द्यायचं नाहीये का? वय पण का? अपशकून झालाय. आई हे बघा मला माहिती होतं तुम्हाला या आवडणार नाही बोललेलं म्हणून काही सांगत नव्हते तुम्हाला. काय झालंय बोल. ते आमच्या खोलीमध्ये आपल्या तिघांची फोटोची फ्रेम आहे ना, ती पडली. मग म्हणजे काचेला तडा गेला नेमका तुमच्या चेहऱ्यावर. आई काय चाललंय तुझं? हे बघ, हे अपशकून वगैरे काही नसतं. मी संध्याकाळी लवकर घरी परत येतो, काही होत नाहीये मला. ओके बाय. अहो भाऊजी दिलींचा पण फोन आला होता का? ह्यांचं नाही. मला फोन करायला सांगा. अगं बोलत काय बसले, गेला ना तो बाहेर. हो पण सासूबाई मी त्यांना किती थांबवण्याचा प्रयत्न केला, ते ऐकतच नाहीत. काही होणार नाही ना त्याला. अहो सासूबाई त्यासनी काय बी होणार नाही बघा. गुरुजी आहेत ना त्यांच्या पाठीशी. वय गुरूंचे गुरु विराट गुरु. झालं का आटपून? हा एकदम फ्रेश ना? सॉरी उठायला उशीर झाला मला. काय हरकत नाही ताई. अगं भावाच्या घरी असलं ना का बहिणीने आरामातच उठायचं असतं. काय टेन्शन नाही, झोप लागली ना शांत. हे ताई तोंड कशा पाय पाडलंय? होणार समज व्यवस्थित होणार. बजरंग बलीची गदा दुश्मनावर पडणार आणि आमची ताई एकदाची हसणार. चला तोपर्यंत गरमागरम पोहे खाऊन घ्यावा. चला या. परत नंतर काय घेणार? चहा का कॉफी? आपल्याला काय माहित नव्हतं ना, त्यामुळे दूधच तापवले फक्त. दूध आहे भरपूर. नाही नॉर्मली सकाळी उठल्यावर मी कॉफीच घेते गरम गरम. पण मी पुन्हा जाईल ना घरी संकेतला घेऊन.
ताई ताई नाही 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 ताई, रडायचं नाही. अगं ताई, तू जाणार घरी, जाणार म्हणजे जाणार. बजरंगबली आहेत ना बसलेले. तू टेन्शन घेऊ नको. तू पोहे खा बरं. ये गरमा गरम पोहे मस्त. हा, तू पोहे खा, तोवर मी कॉफी घेऊन येतो. हा, नाही मी घेईन चहा, काही प्रॉब्लेम नाही. नक्की हो. चहा ठेवतो. दादा मी ठेवते चहा, म्हणजे तेवढंच काही केल्याचं समाधान मला. असं चालतंय की, चालतंय. मग मी जरा बाहेर चक्कर मारून येतो. तसं बी सामान संपलंच आहे, घरातलं सामान बी भरता येईल आणि कॉफी पण तुला लागलच ना. हा, मस्त चहा टाक. मी आलो की मस्त गरम गरम चहा घेऊ एकत्र. हा, बाबांचा फोन. बाबांना कालचा मिस कॉल अलर्ट मिळाला असेल. परत लावून बघते. फोनच लागत नाहीये. बाहेर गेल्यावर रेंज येईल. बाबा किती बोलायचंय हो तुमच्याशी. का लागत नाहीये फोन. संकेत बद्दल काही कळालं? अगं असं काय करतेयस? कालची रात्र गेलीये फक्त मध्ये, आणि अजून काही कळालेलं नाहीये, पण प्रयत्न सुरू आहेत. फक्त प्रयत्नच करतोय आपण, त्यातून काहीच धागादोरा मिळत नाहीये. माझा ना धीर सुटत चाललाय आता. बाबांचा फोन आला होता, फोन लावते तर फोनही लागत नाहीये. कधी सगळं व्यवस्थित होणार आहे ना कुणाच ठाऊक. मिनिटा मिनिटाला फक्त टेन्शनच वाढत चाललंय. हे बघ, तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. आपण अपसेट असलो की आपले डिसिजन्स चुकतात. ऐक ना आर्या, प्लीज. आर्या प्लीज. हे जे सांत्वन करतोयस ना त्याचाच खूप त्रास होतोय मला आता. पंडित, 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 पंडित ऐक. कुठे गेला पंडित? काय कुठे? ए पोरी, काय झालं?
अगं रडतेस कशा पायी हा? हे पोरी जर पाणी पाजतेस का? लय बरं वाटलं बघ पाणी पाजलंच ते. हा ए पोरी तोंड पाडून बसलीस म्हणजे संकट येतोय. आपलं आपण खंबीर राहायचं मग अडचण दूर होते बघ. ए पोरी इथे बसू का? आ? आ. अगं धीर सोडू नगस. धीर देणारे बरेच आहेत, पण संकटातून मार्ग कसा काढायचा हे कोणीच सांगत नाही. हर एक गोष्टीची येळ ठरलेली असते बघ. तो लोहाराचा हातोडा कसा नेमका येळेवर बसतो तसंच आहे. येळ आली की संकटावर घाव बसतोच आणि पडतो मोडून. तोवर श्वास रोखून धरायचा. अनुभवाचे बोलात ते पोरी. ए मोळी घे ना. मोळी मोळी? तुमची मोळी घेऊन मी काय करू? अगं कशाचा उपयोग कधी होईल सांगता येत नाही. गावकुस आहे, लाकूड फाटा असावा घरात. मला पाणी पाजलेस की नाही? हा ही मोळी घेतलीस ना तर माझ्या बी पोटाला घास मिळेल बघ. अहो पण मोळी घे ना घे. बरं ठीक आहे, मी घेते तुमची मोळी. पैसे आतमधून आणून देते मी तुम्हाला. थांब मोळी घेऊनच जा. सावित्री सत्यवान एकमेकांचा ग प्राण यमराजाच्या पाशाला सोडविला गळफास झाला जित्ता सत्यवान अशी थोरवी बाईची नको इसरू म्हणून. अगं रडाया काय झालं? अहो मी संकटात आहे. बाईच्या जन्माला आली आहेस ना मग रडायचं नाही. अगं बाई चंडिका असते, सावित्री असते. या जन्मात जे काय करते ना ती करतीसवर ती बाईच असते. अगं बाईमध्ये जी ताकद असते ना ती कुणात नसते. अशी काय हातपाय मोडतीयस? अगं टाक खंबीरपणे पाऊल पुढं. संकटानं घाबरायचं नाही. आपल्या माणसांवर संकट आलं ते आपल्यावर घ्यायचं. हा त्यांच्या मागं उभं राहायचं खंबीरपणे. जा ही मोळी घेऊन आतमध्ये जा. अगं जा सांगते ना जा. सावित्री सत्यवान एकमेकांचा ग प्राण यमराजाच्या पाशाला